2008 साली जगाची संपूर्ण आर्थिक व्यवस्था अक्षरशः कोसळण्याच्या बेतात होती. तर ही गोष्ट आहे अहंकाराची, लालचीपणाची आणि अति धोका पत्करण्याची, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला गुडघे टेकावे लागले आणि मग तिला वाचवण्यासाठी एक अभूतपूर्व बचाव कार्य करावं लागलं. जरा विचार करा, आपण एटीएम मशीन बंद पडण्यापासून फक्त 24 तास दूर होतो. म्हणजे कुणासाठी नाही तर सगळ्यांसाठी. पैशाचा जो जागतिक प्रवाह आहे तो पूर्णपणे घोटणार होता. एका मोठ्या आर्थिक संकटाच्या आपण अगदी काठावर उभे होतो. मग प्रश्न पडतो की हे सगळं घडलं कसं? जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या इतक्या जवळ पोहोचलीच कशी? आणि महत्त्वाचं म्हणजे यातून आपण आज काय शिकू शकतो? चला तर या दोन मुख्य प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर मग असा असेल आपला आजचा प्रवास. आपण त्या शेवटच्या भयानक 24 तासांपासून सुरुवात करू. मग लेमन ब्रदर्ससारख्या बलाढ्य कंपनीला खाली खेचणाऱ्या गर्वाचा आणि कर्जाचा खेळ बघू. ही आग जगभर कशी पसरली ते पाहू. तिला विझवण्यासाठी लागलेल्या 700 अब्ज डॉलरच्या नाट्यमय शर्यतीबद्दल जाणून घेऊ. आणि शेवटी त्या राखेतून गुंतवणूकदारांसाठी काही महत्त्वाचे धडे घेऊ. चला तर मग या कथेची सुरुवात करूया 2008च्या सुरुवातीच्या दिवसांपासून, जेव्हा बेअर स्टर्न्स, एक मोठी इन्व्हेस्टमेंट बँक, कोसळली आणि या मोठ्या वादळाची पहिली चिन्ह दिसू लागली. आणि गंमत म्हणजे बेअर स्टर्न्स पूर्णपणे बुडण्याच्या काही दिवस आधी टीव्हीवरचे मोठे आर्थिक विश्लेषक लोकांना सांगत होते की काळजी करू नका, सगळं ठीक आहे, बँक एकदम सुरक्षित आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, सर्वात मोठा आवाज नेहमीच खरा नसतो. आपलं संशोधन आपणच केलेलं बरं. बेअर स्टर्न्स नंतर पुढचा मोठा डॉमिनो होता लेमन ब्रदर्स. आणि या कंपनीच्या पतनाची गोष्ट थेट जोडलेली आहे तिचे सीईओ डिक फुल्ड यांच्या अहंकारी स्वभावाशी. जेव्हा लेमेनचा शेअर धाडक्कन खाली पडत होता तेव्हा सीईओ डिक फुलड यांनी याचा सगळा दोष शॉर्ट सेलर्स आणि अफवा पसरवणाऱ्यांवर टाकला. ते असं चित्र निर्माण करत होते की जणू काही बाहेरून हल्ला होतोय. पण खरं तर शत्रू बाहेर नव्हताच, तो त्यांच्या कंपनीच्या आत त्यांच्याच रणनीतीत दडलेला होता. खरी समस्या अफवांमध्ये नव्हती, तर लिव्हरेज नावाच्या एका आर्थिक संकल्पनेत होती. आता लिव्हरेज म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःचे थोडे पैसे आणि त्यावर बँकेकडून घेतलेलं प्रचंड कर्ज वापरून गुंतवणूक करणं. याने नफा झाला तर तो कित्येक पटींनी वाढतो, पण तोटा झाला तर तोही तितकाच भयानक असतो. आणि लेहमनने हा खेळ किती टोकापर्यंत नेला होता? तर त्यांचं लिव्हरेज होतं तब्बल 40ला 1. म्हणजे स्वतःच्या प्रत्येक एका डॉलरवर ते $40 उसने घेऊन गुंतवणूक करत होते. ही गुंतवणूक नव्हती, ही तर सुरक्षा जाळीशिवाय केलेली तारेवरची कसरत होती. वाऱ्याची एक छोटी जुळूकही त्यांना खाली पाडू शकली असती. आणि यातूनच दिसतो तो कमालीचा गर्व. जेव्हा वॉरन बफेसारख्या महान गुंतवणूकदाराने कंपनी वाचवण्यासाठी एक प्रस्ताव दिला तेव्हा डिक फुल्ड यांनी तो धुडकावून लावला. याच अहंकारामुळे त्यांनी आपली कंपनी वाचवण्याची एक मोठी संधी गमावली. बरं, जेव्हा सरकारने लेमन ब्रदर्सला बुडू दिलं तेव्हा त्यांना वाटलं असेल की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण नाही, समस्या तिथेच थांबली नाही. ती एका विषाणूसारखी संपूर्ण आर्थिक व्यवस्थेत पसरू लागली. जरा या टाईमलाईनकडे बघा. मार्चमध्ये पहिला धक्का बसतो, बेअर स्टर्न्स पडते. 6 महिन्याने 15 सप्टेंबरला सर्वात मोठा बॉम्ब फुटतो. लेमन ब्रदर्स दिवाळखोरी जाहीर करते. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 16 सप्टेंबरला विमा क्षेत्रातली महाकाय कंपनी AIG कोसळण्याच्या मार्गावर येते. हे एकामागून एक धक्के बसत होते जे अर्थव्यवस्थेला आपत्तीकडे ढकलत होते. आता प्रश्न हा आहे की हे संकट इतक्या वेगाने पसरलं कसं? यामागे होती 2 आर्थिक शस्त्र. पहिलं होतं CDO. यात बँका हजारो धोकादायक गृहकर्ज एकत्र करायच्या, त्यांचे एक पॅकेज बनवायच्या आणि गुंतवणूकदारांना विकायच्या. म्हणजे थोडक्यात कचऱ्याचं पॅकेजिंग करून विकणं. आणि दुसरं शस्त्र होतं CDS, म्हणजे क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप. हे म्हणजे त्या कचऱ्याच्या पॅकेजवर काढलेली विमा पॉलिसी होती. AIG सारख्या कंपन्यांनी कोट्यावधी डॉलर्सचा हा विमा विकला होता. मग झालं असं की जेव्हा लोकांनी घरांचे हप्ते थकवले, CDOs बुडाले, तेव्हा AIGला ते प्रचंड पैसे द्यावे लागणार होते, जे त्यांच्याकडे कधीच नव्हते. अशा प्रकारे अमेरिकेतल्या घरांची समस्या बघता बघता एक जागतिक संकट बनली. सगळेच जण या धोक्याच्या अदृश्य जाळ्यात एकमेकांशी जोडले गेले होते. आणि मग तो क्षण आला जेव्हा संपूर्ण व्यवस्थाच कोलमडली.
लेमंड बुडाल्यानंतर आणि AIG बुडण्याच्या मार्गावर असताना बँका इतक्या घाबरल्या की त्यांनी एकमेकांना कर्ज देणंच बंद केलं. यालाच क्रेडिट मार्केट फ्रीज म्हणतात. आणि याच कारणामुळे ATM मशीन रिकामी होण्याची भीती निर्माण झाली होती. आता या कथेचं पुढचं वळण म्हणजे सरकारची धावपळ, संपूर्ण आर्थिक व्यवस्था वाचवण्यासाठी सुरू झालेली एक जीवघेणी शर्यत. आता बघा, सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मुख्यत्वे 2 प्रकारची साधनं असतात. पहिलं, राजकोषीय धोरण, जे ट्रेजरी विभाग राबवतं, म्हणजे लोकांना थेट पैसे देणं. आणि दुसरं, चलनविषयक धोरण, जे फेडरल रिझर्व्ह वापरतं, म्हणजे व्याजदर कमी करणं. या गोठलेल्या व्यवस्थेला पुन्हा सुरू करण्यासाठी किती मोठ्या रकमेची गरज होती? आकडा होता तब्बल $700 अब्ज. याच रकमेचा टार्प नावाचा एक बेलआउट प्लॅन तयार करण्यात आला, ज्यामुळे बँकांना वाचवता येणार होतं. परिस्थिती किती गंभीर होती हे फेडरल रिझर्व्हचे तत्कालीन चेअरमन बेन बर्नांके यांच्या या वाक्यावरून स्पष्ट होतं. ते महामंदीचे अभ्यासक होते आणि त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की जर आपण वेळेवर काही केलं नाही तर इतिहासातल्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटापेक्षाही वाईट परिस्थिती ओढवेल. ठीक आहे, तर व्यवस्थेला कसंबसं वाचवण्यात आलं, पण त्या सगळ्या गोंधळातून एक गुंतवणूकदार म्हणून आपण काय शिकू शकतो? चला, या गुंतागुंतीच्या कथेतून काही साधे आणि महत्त्वाचे धडे घेऊया. तर मुद्दा अगदी सोपा आहे. ह्या संकटातून 4 मुख्य तत्व बाहेर येतात. पहिलं, स्वतःचा अभ्यास करा. दुसरं, कर्जावर गुंतवणूक करणं टाळा. तिसरं, शेअर खरेदी करताना कंपनीचे मालक असल्यासारखा विचार करा, व्यापारी नाही. आणि चौथं, तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी विभागून तुमची जोखीम कमी करा. आणि हे सगळं वॉरेन बफे यांच्या एका प्रसिद्ध वाक्यात अगदी छान बसतं. त्यांनी या संकटात शांत राहून, जेव्हा बाजारात भीतीचं वातावरण होतं, तेव्हाच मोठ्या प्रमाणात खरेदी केली. बँकांना तर वाचवलं गेलं, पण एक प्रश्न आजही उभा आहे. ज्या चुकांमुळे हे संकट ओढवलं, त्या पुन्हा होणार नाहीत याची खात्री आहे का? ही व्यवस्था खरोखर बदलली आहे की नाही? हा विचार करण्यासारखा प्रश्न